इथे तुम्ही पाहू शकता, आज आपण बनवलेली आहे ताकातली भगर। एकदम छान उपवासाच्या दिवशी एकदम चविष्ट होणारी अशी ताकातली भगर तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला तर मग आपण पाहूया ही ताकातली भगर कशा प्रकारे बनवायची ते। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ताकातली भगर। ताकातली भगर कशा प्रकारे बनवायची पूर्ण रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेहमी उपवास म्हणलं की फक्त आपल्याला साबुदाण्याची खिचडीच आठवते, तर आपण आज ही नवीन रेसिपी करणार आहोत। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, व्हिडिओ आवडला असेल तर। आता 2-3 दिवसावरती आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी पण तुम्ही ही ताकातली भगर करून बघू शकता। एकादशी असो वा दुसरा कोणताही उपवास असो, त्या दिवशी तुम्ही ही ताकातली भगर नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल। तर ताकातली भगर करण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल, एक कापून घेतलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, जिरे जर तुम्ही उपवासामध्ये खात असाल तर घ्या, नाही घेतले तरी चालतील। इथं ठेचा हिरव्या मिरचीचा, तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता। इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे मी, त्याचबरोबर 1 वाटीमध्ये ताक घेतलेलं आहे। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम काय करायचे, एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेलाला छान असं कढू द्यायचं। इथे तेल कडत आहे तोपर्यंत आपण ही भगर धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने। हे पहा, इथे तेल छान असं कडलेलं आहे। आता आपण यामध्ये जिरे घालून घेऊ। जिरे छान तेलामध्ये कडू द्यायचे व्यवस्थित। आता आपण यामध्ये कापून घेतलेला बटाटे घालून घेऊ। बटाटे छान परतून घ्यायच्यामध्ये। आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊ। लाल तिखट पण टाकू शकता, तर हिरव्या मिरचीची भगर एकदम छान होते, त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरवी मिरचीचाच वापर करा। तुम्ही इथे पाहू शकता, बटाटा आणि आपली हिरवी मिरची छान परतल्या गेलेली आहे। आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली भगर घालून घेऊ। यामध्ये भगर घालून घेतलेले, आता याला छान असं मिक्स करून घेऊ। पूर्ण हिरवी मिरची बटाटे या भगरीमध्ये मिक्स झाले पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करून घ्या व्यवस्थित। हे पहा, भगर छान अशी मिक्स करून घेतलेली मी हिरव्या मिरचीमध्ये। आता आपण इथे 1 वाटी भगर घेतली होती, त्यामुळे आता याच्यामध्ये 1 वाटीच पाणी टाकायचं। जास्त पाणी टाकलं तर भगर आपली पूर्ण चिकट होऊन जाईल, त्यामुळे शक्यतो कमीच पाणी टाकायचं। तुम्ही इथे पाहू शकता, मी पाणी टाकून छान असं वेल मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला 3 ते 4 मिनिटे शिजण्यासाठी झाकून ठेवा। इथे तुम्ही पाहू शकता, आपली भगर छान शिजत आलेली आहे। आता आपण यामध्ये ताक घालून घेऊ। ताक छान असं घालून घ्यायचं पूर्ण सगळीकडे, आणि याला छान असं परतून घ्यायचं। यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट टाकताना नेहमी शेंगदाणे भाजून घेऊ, त्याचं कूट करून टाकायचं। कच्च्या शेंगदाण्याचा वापर जास्त नाही करायचा। भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची टेस्टच छान येते, त्यामुळे भाजून घेतलेले शेंगदाणे वापरायचे शक्यतो। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ। तुम्ही जर उपवासाला मीठ वापरत नसाल तर तुम्ही यामध्ये शेंदे मीठ वापरू शकता, आणि भगरीला छान असं परतून घ्या। हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपली ताकातली भगर तयार आहे। तुम्ही पण नक्की उपवासाच्या दिवशी ही ताकातली भगर ट्राय करा, तुम्हालाही आवडेल। ताकातल्या भगरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।